नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आपण पाहतोय 6 जानेवारीचे महत्त्वाचे 20 प्रश्न, जे प्रत्येक कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्या स्पर्धे परीक्षेसाठी उपयुक्त असा चालू घडामोडी उपक्रम. ठीक आहे, आपण सुरू करूया. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, 29व्या राष्ट्रीय क्रीडा चढाई अजिंक्यपद स्पर्धेत अंडर 17 गटात सुवर्णपदक जिंकणारी 14 वर्षाची खेळाडू कोण? तर उत्तर होतं अमीरा खोसला. हे त्याचं उत्तर होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न, इफ्को साहित्य सन्मान 25 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? इफ्को साहित्य सन्मान 25 साठी आपण डिटेल पाहूया. प्रख्यात हिंदी लेखिका आहेत त्या मैत्रेयी पुष्पा यांना भारतीय साहित्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी इफ्को साहित्य सन्मान 25 सन्मानित करण्यात आला. मित्रांनो, ते कोण आहेत? हिंदी लेखिका आहेत. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. उत्तर काय मित्रांनो? मैत्रेयी पुष्पा हे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न मित्र हो, ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर अनु गर्ग या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. आपण डिटेल पाहूया. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव माहिती 1991च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. सगळ्यात पहिला पॉइंट काय आहे? त्या 1991 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त. त्यांना राज्य व केंद्र पातळीवर 30 वर्षांहून अधिक प्रशासकीय अनुभव आहे. ओडिशा. ठीक आहे, मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंबमपती आणि काही व्याघ्र प्रकल्प आहेत ओडिशामध्ये. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प, सतकोसिया व्याघ्र प्रकल्प, भितरकनिका मॅंग्रोव्ह, नलबाना पक्षी अभयारण्य, टिकरपाडा वन्यजीव अभयारण्य, चिलिका वन्यजीव अभयारण्य पुरीमध्ये आणि सुनाबेडा वन्यजीव अभयारण्य, हे सगळे अभयारण्य ओडिशामध्ये आहेत. ठीक आहे, पुढं आपण पाहतोय तिसरा प्रश्न, REO साठ्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? बघा, आपण पाहतोय REO चा अर्थ काय? रेअर अर्थ ऑक्साईड. ठीक आहे, रेअर अर्थ ऑक्साईड REO चा अर्थ आहे. तर रेअर अर्थ ऑक्साईड साठ्याच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या? तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडे सुमारे 6.9 दशलक्ष टन REO साठा आहे. हा साठा जागतिक साठ्याच्या सुमारे 6 ते 7% इतका आहे. तरीही जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 1% पेक्षा कमी आहे, जो प्रक्रिया क्षमता व्ह्यूल चेन एकात्मतेला कमतरता दर्शवते. रेअर अर्थ ऑक्साईड लक्षात ठेवा. भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर. चौथा प्रश्न, प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेने केली, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पाहायला गेलं DRDO ने केलेली आहे. ठीक आहे, फुल नेम डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ने ओडिशा किनाऱ्यावरून प्रलय क्षेपणास्त्राच्या 2 क्षेपणास्त्राचे एकत्रित यशस्वी प्रक्षेपण केले. यामुळे भारताची अल्प पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. DRDO बद्दल थोडं शॉर्टकट घेऊया आपण. स्थापना 1958, मुख्यालय नवी दिल्ली, अध्यक्ष समीर व्ही कामत. पाचवा प्रश्न, UNEA 7 चे आयोजन कोठे झाले आहे? UNEA म्हणजे काय मित्र हो? संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा असं तिला म्हटलं जातं. आपण जर पाहायला गेले डिटेल, तर अधिवेशन 7वं अधिवेशन होतं. लक्षात ठेवा, ते 25 डिसेंबर 25 मध्ये नैरोबी केनिया येथे आयोजित करण्यात आले. थीम होतं लवचिक पृथ्वीसाठी शाश्वत उपाय पुढे नेणे. या अधिवेशनात 11 महत्वाचे पर्यावरणीय ठराव सुद्धा स्वीकारण्यात आले. उत्तर काय असणार मग? नैरोबी केनिया. लक्षात ठेवा. 6वा प्रश्न, ओल्ड चिकी लिपी कोणत्या भाषेशी संबंधित आहे? बघा, शब्द काय वापरलाय? ओल्ड चिकी लिपी. हा कोणत्या भाषेशी संबंधित आहे असा आपल्याला विचारलाय. त्याचं उत्तर आहे संताली भाषेशी संबंधित आहे. मित्रांनो, फक्त आपण प्रश्न उत्तर न पाहता इतर भाग सुद्धा पाहत राहा. ठीक आहे, संताली भाषा, ओल्ड चिकी लिपी शताब्दी. माहिती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडमधील जमशेदपूर येथे संताली भाषेच्या ओल्ड चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला.
या कार्यक्रमात आदिवासी भाषिक आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित झाला. झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राज्यपाल संतोष गंगवार. ठीक आहे, काही अभयारण्य आहे तिथे. बोधनाथ मंदिर आहे, पारसनाथ वन्यजीव अभयारण्य, दलमा वन्यजीव अभयारण्य, पालामू असेल, कोडरामा असेल, उधवा असेल, पलकोट असेल आणि माहू अंडार असेल. ठीक आहे, सगळे वन्यजीव अभयारण्य आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न. युरो चलन स्वीकारणारा 21वा देश कोणता आहे? मित्रांनो, खूप पॉइंट महत्वाचा आहे. युरो चलन स्वीकारणारा 21वा देश कोणता आहे? आपण पाहायला गेलं तर बुल्गारिया युरो चलन माहिती. बुल्गारिया हा युरो चलन स्वीकारणारा 21वा देश ठरलेला आहे. युरोपियन युनियनमध्ये स्थापन झाल्यानंतर सुमारे 2 दशकानंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे युरोझोनमधील आर्थिक एकात्मता अधिक मजबूत झालेली आहे. उत्तर काय मित्रांनो? लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्वाचा आहे. उत्तर काय? बुल्गेरिया हा देश आहे 21वा युरो चलन स्वीकारणारा देश. 8वा प्रश्न मित्र, REPM योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? 8वा प्रश्न आपण पाहतोय तर मॅग्नेट निर्मितीशी संबंधित आहे. काय मित्रांनो? मॅग्नेट निर्मितीशी संबंधित आहे. डिटेल पाहूया. भारत सरकारने स्टँडर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट म्हणजे REPM चा मिनिंग निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी 7,000 कोटीपेक्षा अधिक खर्चाची योजना मंजूर केली आहे. उद्देश काय? उच्च मूल्य मॅग्नेटसाठी भारताची पहिली एकात्मिक देशा अंतर्गत परिसंस्था विकसित करणे. ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचा आहे. 9वा प्रश्न. भारत ऑस्ट्रेलिया ECTA अंतर्गत शून्य शुल्क कधीपासून लागू झाले आहे? तर आपण पाहायला गेलं 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेलं आहे. भारत ऑस्ट्रेलिया ECTA केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले की 1 जानेवारी 26 पासून भारत ऑस्ट्रेलिया अंतर्गत ECTA अंतर्गत ऑस्ट्रेलियाने भारतीय निर्यातीवरील 100% टॅरिफ लायसन्सवर शून्य शुल्क लागू केले. म्हणजे झिरो टॅरिफ लायसन्सवर शून्य शुल्क लागू केलेले आहेत. त्याला ECTA म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, 1 जानेवारी 26 पासून. सॉरी मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 चुकून झालं, तर उत्तर काय आहे? 1 जानेवारी 26. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न. दक्षिण ध्रुवापर्यंत स्की करणारी सर्वात कमी वयाची भारतीय महिला कोण आहे? तर ऑब्विसली काम्या कार्तिकेयन आहेत, लक्षात ठेवा. ते फक्त दक्षिण ध्रुवावर गेलेत, 18 वर्षीय आहेत त्या, है ना. सर्वात कमी वयाची भारतीय महिला ठरली आहे आणि साहसी क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी तिने केलेली आहे. 11वा प्रश्न. इनू एरातप्पा उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आपण जर पाहिला गेला तर तो मणिपूरशी संबंधित असणारा एक उत्सव आहे. ठीक आहे, इनू एरातप्पा उत्सव मणिपूर. मणिपूर राज्यात पारंपरिक इनू एरातापा उत्सवाला सुरुवात झाली आहे. हा सण मेइती समाजाच्या धन आणि समृद्धीची देवी इनू हिला समर्पित आहे. मणिपूर लाई हरओबा सांगाई महोत्सव होतो. याओ शांग पोराग महोत्सव होतो. थांगाशी जलप्रताप, खोपुम जलप्रताप, बराक जलप्रताप, खोंग हामपट आर्किडेरियम आणि लोकटक तलाव आहे. केईबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे मणिपूर मध्ये. 12वा प्रश्न मित्र हो. जागतिक अंतर्मुख दिन केव्हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आहे 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कधी? 2 जानेवारी. पुढे 13वा प्रश्न. गोव्याचे नव्याने घोषित होणारा तिसरा जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवा, कुशावती हा तिसरा जिल्हा आहे. पुढे 14वा प्रश्न. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश कोणता आहे? त्याचं उत्तर आहे डेन्मार्कने पूर्णपणे बंद केलं आहे. 15वा. महिलांच्या ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेती कोण ठरली आहे? तर उत्तर पाहायला गेलं बीबी सारा. उत्तर काय? बीबी सारा उसाउबायेवा हे आहे ठरल्या आहे. नेक्स्ट 16वा प्रश्न. इफ्को साहित्य पुरस्कार 25 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे?
तर उत्तर आहे मैत्री पुष्पा यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. मैत्री पुष्पा यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. 17वा प्रश्न. देशातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे गुवाहाटी ते कलकत्ता दरम्यान धावणार आहे. पुढे 18वा प्रश्न. 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप कुठे झाली आहे? ठीक आहे, 44 नंबर जर पाहायला गेलं तर ती बंगळुरूमध्ये झालेली आहे. नेक्स्ट 19वा. युरोजन 21वा सदस्य देश 1 जानेवारी 26 रोजी कोणता देश सामील झाला आहे? तर उत्तर आहे बल्गेरिया, लक्षात ठेवा. पुढे 20वा प्रश्न मित्र हो. भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती कोणाची झाली आहे? तर ऑब्विसली लक्षात ठेवा उत्तर आहे याचं तर शोर्ड मरीन यांची झालेली आहे पुनर्नियुक्ती. आणि आजचा प्रश्न. भारतीय महिला संघाने महिला आशिया कप 25 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन आहे आपल्यासमोर सुवर्ण, रौप्य, कांस्य यापैकी नाही. ठीक आहे, आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे. मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.